इराण आणि इस्रायल या दोघा देशांमध्ये झालेला युद्धाचा भडका आणि त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जारी केलेले रेट, तर यामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून जळगावच्या सराफ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळत आहे। फक्त जून महिन्याचा जर विचार केला तर या जून महिन्यामध्ये जवळपास सोन्याचे दर 1 लाखांपासून आता परत 2 ते 3 हजारांनी घसरल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। मात्र चढ उतार कायम असल्यामुळे कुठेतरी ग्राहक संभ्रमात आहे। या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिकसुद्धा आहेत, तर दुसरीकडे ग्राहकसुद्धा आहेत। आता काय सांगणार, गेल्या जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यापूर्वी सोनं 1 लाखांवर होतं, कुठेतरी युद्धाचा भडका झाला, युद्धजन्य परिस्थिती झाली, त्याचा मोठा परिणाम झाला। कशी परिस्थिती होती नेमकी? युद्धजन्य परिस्थितीमुळे इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू होतं त्याच्यामुळे सोन्याचे भाव परत 1 लाखाच्या वरती गेले होते, पण 2-3 दिवसातच ते युद्ध थांबले आणि सीजफायर झाला। त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा मार्केटवरती झाला आणि जवळजवळ 4-5 दिवसातच सोन्याचे भाव 3200 रुपयाने सध्या कमी झालेले आहे। पण दादा कुठेतरी ग्राहकांमध्ये जे एकदम कन्फ्युजन दिसतंय चित्र, चढ उतार होतो, चढ उतार कायम होतो, कुठेतरी वाढतात परत घसरतात, अशी परिस्थिती येते। किती दिवसापर्यंत हे असं अस्थिर भाव राहणार आहेत? आता हे जे वर्ष आहे 2025 हे खूप व्हॉलेटाईल राहिलेलं आहे। रशिया युक्रेनचं युद्ध, US चायनाचं युद्ध, टॅरिफ वॉर, इस्रायल हमास, इस्रायल इराण, या सर्व फॅक्टर्समुळे गोल्डसाठी हे वर्ष खूप व्हॉलेटाईल आहे सध्या। त्याच्यामुळे ग्राहकांनी असं होतं आहे, आज ते डिसाईड करत आहे सोनं घ्यायला, दुसऱ्या दिवशी 1000 रुपयाने भाव कमी जास्त होतो आहे। म्हणजे रोज पहिले जी फ्लक्च्युएशन 100-200ची राहायची ती आता 1000-2000 रुपयाची फ्लक्च्युएशन ईच अँड एव्हरी डे होते। त्याच्यामुळे मार्केट व्हॉलेटाईल आहे। ऑफकोर्स कस्टमर्स कन्फ्युजनमध्ये आहे, पण ग्राहकांचं कसं आहे की आता घ्यावं तर लागणार आहे सोनं, त्यामुळे ते सोनं घेताच आहे। एवढंच आहे की थोडं सांभाळून घेत आहे। पुढचा काय अंदाज आहे नेमका आपला, पुढे काय होऊ शकतं? आता जे भाव वाढले ते युद्धामुळे वाढले होते, तर युद्धजन्य परिस्थिती आता थांबलेली आहे। रशिया युक्रेनचं युद्धही थांबण्याच्या स्थितीवरती आहे, तर ते जर थांबलं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव परत 91, 92, 93च्या आसपास येऊ शकतात। तर काय सांगणार की सोन्याचे भाव जर विचार केला तर खूप कन्फ्युजन परिस्थिती आहे, कधी भाव 1 लाखाच्या पार जातात, कधी 1 लाखाच्या आत येतात, काय नेमकं कन्फ्युजन आहे? कशा पद्धतीने तुमची आता खरेदी चालली आहे? आता हे पाहिलं युद्धाची परिस्थिती ते पाहता सोन्याचे भाव खूप वाढलेले होते, मग आम्ही घ्यायला आलो तेव्हा नेमके भाव वाढलेले आणि आज आलो तर आज भाव कमी झालेले, म्हणजे ते जेव्हा जास्त घ्यायचं होतं तेव्हा भाव जास्त वाढलेला होता आणि आज आलो घ्यायचं नव्हतं तर आज भाव कमी झालेला। म्हणजे अशी द्विधा मनस्थिती अशी वारंवार होते, काय करायचं काय नाही तेच कळत नाही नेमकं। हे असं किती दिवस चालणार आहे काय त्याचीच म्हणजे कळत नाही, हा काय कसा परिणाम होतोय बा हा असं। हां असं म्हणजे आपलं कुटुंबाचं नियोजन पण सांभाळायचं, आपली इच्छा असते सामान्य माणसाची की थोडंफार सोनं घ्यावं, पण इथे येऊन बघावं तर ते भाव वाढलेले असतात आणि जेव्हा घ्यायचं नसतं तेव्हा भाव कमी झालेले असतात। अशी द्विधा मनस्थिती आताची झालेली आहे। तर लाखांच्या पार गेलेलं सोनं पुन्हा आता आतमध्ये आलेलं आहे, कुठेतरी दिलासा वाटते तुम्हाला? बजेटमध्ये आलं आहे का? म्हणजे आता थोडंफार अशी आशा पल्लवीत झालेली आहे की थोडंफार का असेना आपण आता सोनं घेऊ शकतो किंवा खरेदी करू शकतो। बजेटमध्ये आलं? बजेटमध्ये आलेलं आहे। पहिले काय होतं? आधी तर म्हणजे इच्छा असूनही आपण घेऊ शकत नव्हतो। तर अशा पद्धतीने एकंदरीत हे जळगावच्या सराफ बाजाराचे चित्र आहे। गेल्या महिनाभरापासून जून महिन्याचा जर विचार केला तर मोठा चढ उतार सोन्याच्या बाजारात पाहायला मिळाला। युद्धजन्य परिस्थिती होती, त्यामुळे कुठेतरी सोन्याच्या भावावर या परिणाम झाला, त्यामुळे लाखांच्या पार गेलेलं सोनं आता परत घसरायला सुरुवात झालेली आहे। तर त्याच्यामुळे कुठेतरी ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळालेला असून वाढलेलं भावामुळे जे ग्राहकांचं बजेट कोलमडलं होतं ते ग्राहक आता भाव कमी झाल्यामुळे जळगावच्या सराफ बाजारातील दुकानांमध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।